नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। ड्रायव्हर एकजुटीचा जय असो, ड्रायव्हर एकजुटीचा जय हो, ड्रायव्हर एकजुटीचा जय हो। गुन्हेगारी कायद्यातील बदलांमुळे हिट अँड रन प्रकरणामध्ये दिली जाणारी शिक्षा आता वाढवली आहे, ज्यामुळे देशभरातील ट्रक चालकांसह सर्वच वाहन चालक याचा निषेध करत आहेत। गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वावेघर ते सिद्धेश्वरी कॉर्नर असा वाहन चालकांनी पायी मोर्चा काढला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या आदेशानुसार पनवेल तालुका अध्यक्ष पॅन्थरभाई दयानंद सरवदे, रायगड जिल्हा अध्यक्ष पॅन्थर नरेश गायकवाड, रायगड जिल्हा प्रवक्ते तथा सुधागड तालुका अध्यक्ष पॅन्थर संदेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष विलास कांबळे, संपर्क प्रमुख संदीप वानखेडे, सुधागड तालुका कार्याध्यक्ष मारुती गायकवाड, सहसचिव आवेश भालेराव आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। वावेघर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा दापिवली, पराडे व पाताळगंगा सिद्धेश्वरी कॉर्नर येथे मोर्चाचा समारोप झाला। या प्रसंगी संतप्त वाहन चालकांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास वाहन चालकांना 10 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। यापूर्वी भारतीय दंड विधान कलम 304 अ अंतर्गत आरोपीला फक्त 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता, परंतु सरकारने हा नवीन कायदा तयार केल्याने बहुसंख्य वाहन चालकांनी नाराजी व्यक्त करत सरकारचा धिक्कार केला। यावेळी बसवराज कांबळे, यन्नुप्पा राठोड, तुकाराम हिंगे, आनंद भटवाल, राजू चौधरी, मुरलीधर राठोड, सुनील राठोड यांच्यासह बहुसंख्येने वाहन चालक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या ठिकाणी सर्वच माझे ड्रायव्हर बांधव असतील, आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष दयानंदजी सरवदे असतील, माझ्यासोबत आलेले सर्व पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते असतील, खऱ्या अर्थानं आमचे जिल्हा प्रवक्ते यांनी ड्रायव्हरच्या वेदना, ड्रायव्हरच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या। अतिशय कणखर आवाजात या सर्व भावना त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या, शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मी कालच माझं दयानंदजीशी बोलणं झालं। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाई केदार या ठिकाणी आवर्जून भेट देणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना इथे येता आलं नाही, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु हा जो कायदा जो काय यांनी घोषित केला आहे, देवेंद्र फडणवीस सरकार असेल, अमित शहा सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून जो काही कायदा घोषित केला आहे, हा कायदा रद्द झाला पाहिजे ही सर्वसामान्य लोकांची मागणी आहे। ड्रायव्हरांची आहे, बाईकवाल्यांची आहे, रिक्षावाल्यांची आहे, सगळ्यांचीच आहे, परंतु तेवढा मॉप आपल्याला दिसत नाहीये। सर्वांनी या ठिकाणी यायला पाहिजे होता। हा कायदा फक्त मोठ्या गाड्यांसाठीच नाहीये, हा सर्व लोकांसाठी आहे। मला ती लोक दिसायला हवी होती, परंतु ती लोक दिसत नाहीये। अपघात हा कोणी जाणून मुजून करतो का? अपघात हा चुकून होतो, कोणाच्या तरी मिसअंडरस्टँडिंगमुळे, कुठल्या तरी एका चुकीमुळे तो अपघात घडला जातो। तर यांचं म्हणणं असं आहे की अपघात झाल्यानंतर आपण तिथून पळून जाऊ नका, परंतु मी पाहिलंय, स्वतःने या डोळ्यांनी पाहिलंय, अपघात झाल्यानंतर चुकी कुणाची हे बघत नाही, ड्रायव्हर लोकांना मारला जातो, बरोबर आहे ना? त्यामुळे तो भयभीत होऊन तो ड्रायव्हर तिथून पळून जातो किंवा साईडला उभा राहतो। आपण विचार करत नाही बाबा त्याची चुकी आहे का कुणाची चुकी आहे, चुकीचा त्यातनं मध्य मार्ग काढणं हा पहिला महत्त्वाचा विषय आहे। माझ्या मते मी या सरकारला सांगेन, हे सरकार आल्यापासून 10 वर्ष झालंय, 10 वर्षात अनेक कायदे तयार करतात। कधी गॅसचा विषय असेल, गॅस दरवाढी असेल, कधी इंधन दरवाढी असेल, असे अनेक मुद्दे घेऊन हा सरकार चर्चेत आहे। मी यांना सांगेल की आपण आपला मनमानी कारभार थांबवा, अन्यथा येत्या काही दिवसात तुम्हाला तुमचं त्याचं उत्तर हे 1000% मिळणार आहे, यात काही शंका नाही। आमचा ड्रायव्हर बांधव जर एक झाला तर तुम्ही या 4 दिवसात बघितलेलं आहे ना, तुमच्या दुधाच्या गाड्या आल्या ना, तुमचा पेट्रोल आला ना, तुमचा भाजीपाला आला। म्हणजे तुमच्या लक्षात आलं की बाबा या 4 दिवसात हे ड्रायव्हर बांधव असं करू शकतात।
जर का 5-6 महिने हा जर ड्रायव्हर बांधवाने विचार केला तर सर्व गाड्या तुमच्या एका ठिकाणी लागून राहतील. ना तुम्हाला मंत्रालयात पोहोचता येणार, ना तुम्हाला कुठल्या महत्वाच्या विषयाला भेट देता येणार. म्हणून तुम्ही हे गांभीर्याने लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगतोय हा कायदा लवकरात लवकर रद्द करा. अन्यथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान जाम केल्याशिवाय हा ड्रायव्हर बांधव ऑल इंडिया पॅन्थर सेना थांबणार नाही. मी तुम्हाला आज सगळ्यांना एक ग्वाही देतोय, एक शब्द देतोय की तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलाय आणि पॅन्थर संघटना तुमच्या पाठीशी 100% येत्या 4-8 दिवसात कशा प्रकारचं नियोजन होतं ते बघतो. नाही तर आपण सर्व मिळून आझाद मैदानावरती मोठा मोर्चा करू हेच मी इथं घोषित करतो आणि मी इथे थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.